नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत शनी लीलामृत अध्याय 12वा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंड संभूतं तं नमामि शनीश्वरम. आजच्या अध्यायामध्ये दमयंती आख्यान आहे. श्री गणेशाय नमः. श्री शनीश्वराय नमः. श्री सरस्वते नमः. प्रथमवंदितो गणनायका मंगलमूर्ती वरदायका धावघेसी तारका अध्यायारंभी सहाय्य करावया. हा अध्याय श्रेष्ठ परम शनिलीला अद्भुत उत्तम राया नल पुरुषोत्तम तयाची कथा वर्णिली असे. नाना क्षेत्रे महिवरी तेथे वर्तती राजे पंडित चतुरी परिप्रारब्धाची गोष्ट ज्ञारी अकळ सकळ जीवासी. जैसे असे विधी लिखित तैसेची वर्तते आयुष्यात रावरंक संत महंत फरक ना तयापाशी. पीडा दोष नशिबासवे तेने शरण जाता शनिदेवे दाहकता शमविण्यासाठी धावे न्याय देवता भक्तासाठी. परिजय 7.5 प्रसंगात नावंदती शनी भगवंत त्या जीवासी पीडा साक्षात सकळ भोगावे लागती. शनिग्रहाचे 7.5 देव ऋषी मुनी महंत चक्रवर्ती नृपाधिकासहित पीडा भोगीत प्रबळ. जे का सत्कर्मी वर्तती भक्ती कार्या माझी ठेवती प्रीती ते सत्यवचनी महिवर्ती कृपे मिरविती. जो अहंकारे बाधित जरी असे पुण्यकर्मे रत त्यासी देवकृपा प्रत्यक्षात ना लाभत असे. पूजे अर्चेचे मानवी स्तोम संता प्रती दाखवी प्रेम पर्यांतरी द्वेष परम ऐसा जीव दुःख भोगी. दयाचे अंतरीभूत दया चराचरावरी करी माया परिणामानित शनदेवराया ते क्रोधासी कारण. आता पुढती करावे श्रवण विधी लिखित असता दोषपूर्ण ना केले केवी शनी पूजन मग भविष्य पीडायुक्त झाले. येणे परी सर्व गुण संपन्न कर्मधर्म शुद्ध आचरण परी गर्वे भरले असे मन तो अप्रिय मजला. मेमी म्हणून वर्तत अहंकारे विसरती सत्य त्यासी शनदेवाचे कृपाछत्र ना लाभतसे केवी. ऐसी कोणी जरी महान मानव दानव नृपही जाण देव संत योगी जन सकळा दुःख भोगणे पडे. धनसंपत्तीच्या राशी विसरला शनदेवासी अहंकाराची बाधा त्यासी पीडा देतसे. 7.5 येता जीवास सर्व सुखांचा होतो ऱ्हास निर्धन दुर्बल उदास जीवन होतसे. आता या अध्यायी पुढती राजा नल आणि दमयंती कथा अद्भुत अति श्रवण करावी. वर्णिले ग्रंथा माझी सर्वथा नल दमयंतीची कथा श्रवण करता एकचित्ता परमानंद देतसे. तयाचे सुखी संपन्न जीवन 7.5 येता क्षण आपत्ती आली दारुण ते समग्र वर्णिले येथ. निषद देश सर्व संपन्न वीर पुण्यवंतांची भूमी जाण तेथे राया वीरसेन राज्य करतसे. वीरसेनाचे पोटी जाण पुत्र जन्मला रूप संपन्न बुद्धिमत्ता अतिविलक्षण नल नाम तयाचे. युद्धनीती माझी निपुण वीरत्व दयाचे परिपूर्ण शास्त्रधर्म संपन्न ऐसा थोर लौकिक. विदर्भ देशाचा रक्षक राजा नाम भीमक पुत्री परम लावण्यवती देख दमयंती नाम तियेचे. कन्या होता उपवर राजा भीमक शोधतसे वर मग योजिले स्वयंवर रायाने कन्येचे. तेथे दमयंती स्वयंवरास देशोदेशीच्या राजपुत्रांचा प्रवेश तैसेच इंद्रादी देव समारंभास उपस्थित झाले. दमयंतीचे सौंदर्य मनोहर जैसी तारांगणी चकोर भगवंते परमोच्च अपार सौंदर्य तियेसी दिसल्यासे. ती चित्तचोर स्वामिनी येताची स्वयंवर स्थानी चित्त घेतसे वेधुनी सकळ लोकांचे. उपस्थित देव राजकुमार दमयंतीचा करण्यास स्वीकार
झाले बहु आतुर स्वयंवर समयी ते. दमयंती सौंदर्य स्वामिनी सकळा पाहतसे कमलनयनी. जो अंतरी असे भरुनी कर्तृत्ववान आणि सुंदर. नल पराक्रमी बहुथोर सौंदर्य मूर्ती असे अपार. जैसे उदयीचा भास्कर दिसत असे सकळा त्या. मग दमयंती सुंदरी पहिला सर्व गुण संपन्न रूपधारी. खून पटली तिची अंतरी त्यासीच वरीन निश्चय. देवी दमयंती सुंदरी वरमाला घेऊन करी. कंठा माझी घाली सत्वरी राजपुत्र नलाची या. या परम शुभ क्षणी मोद वाहे बरोणी. नृपदेवा देवादी आनंदोनी शुभाशीर्वाद देती. नरदमयंती उभय सौंदर्य देवतेचे आलय. सौंदर्य सोहळा अद्भुत रम्य देखियेला समजती. मोदे देवानी सर्वजन देती उभयता आशीर्वचन. नलदमयंती आदरे करून स्वीकार करती. श्री इंद्रदेव बहुहर्षे उभयता आशीर्वाद देतसे. नलराजा मी प्रसन्न असे सर्व काळ तुझला. जेवी करशील यज्ञ कर्म जाण तेवी देईल तुझ दर्शन. उत्तम गती लाभून सौख्य पावेल तुझसी. अग्निदेव ही परमप्रसन्न आशीर्वाद देतसे आनंदून. नलराजा जेवी करशील स्मरण प्रसन्न होईन मी तुझला. प्रकाशमय जीवन मजपरी लाभेल तुझला सत्वरी. ज्योतिर्मयतेचा अनुभव सारी घेशील तुझ कारणे. मग पुढती यमराज देतसे आशीर्वाद सहज. तव धर्मकार्य नलराज सफळ होईल. त्या ठाई वरुण संतोषे देतसे वरदान. नलराजा करता मम स्मरण प्रगट मी होईन. येणे परी वरदान देऊन सकळ देव करती प्रस्थान. राजा नल आदरे बंधून प्रणाम करतसे. स्वयंवराचे समस्त अतिथी युवराजे रती महारथी. परतुनी आपले पथी चालते झाले विदर्भ देशीचा प्रसिद्ध नगर. राजधानी कुंडिनपूर. नलराजाचा महादरबार वैभवाने थाटला. नलदमयंतीचे प्रेमपूर्वक आदरातिथ्य करी राया भीमक. राजग्रही परमसुख उपभोगिती उभय. राया भीमकाचे राजग्रही सर्व सुखे होती पाही. परी नलाचे चित्त स्वग्रही धाव घेतसे. मग नल काय करीत राजा भीमकाचा निरोप घेत. प्रस्थान आपल्या नगरीत करतसे दमयंती सवे. भीमक आणि कौंडिन्यपूरवासी निरोप देती उभयतासी. धनद्रव्यादी देऊन कन्येसी बोळविले तयाने. निषद देशी पोचले उभयता प्रजाजन करती स्वागता. आनंदी आनंद होता सर्व नगरा माझी. येणे परिवर्तता दिन अपार प्रेमे वर्तते अनुदिन. नलदमयंती जाण झाले एकमेकाचे. आजच्या या कथेमध्ये नलदमयंती आख्यान आहे. आणि पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगितली आहे की शनिदेव खरं कृपावंत आहेत. न्यायाचे अधिपती आहेत. मग जिथं काही अन्याय असेल तिथं मात्र ते ताडण करतात. 7:30मध्ये तरी त्यांचं भजन पूजन केलं पाहिजे. मग तुम्ही किती पैसेवाले असा, पराक्रमी असा, धार्मिक असा, देवदेव करत असा, पण जर तुम्ही शनिदेवाचं काय करणार नाही तर तुमचं कृपाछत्र 7:30मध्ये जातं आणि सगळं सुख नष्ट होतं आणि तुमच्या वाट्याला दुःखच दुःख येत राहतं असं सांगितलं. मग आता नळदमयंती जी कथा आहे की निषद नावाचा एक देश आहे. त्या देशामध्ये वीरसेन नावाचा राजा आहे आणि त्याच्या पोटी हा नळराजा जन्माला आला आहे. हा दिसायला खूप सुंदर आहे. त्याला शास्त्रधर्म येतो सगळा. वीर आहे, युद्धात हे आहे म्हणजे काय शूर आहे असं सगळं आहे. आणि इकडे विदर्भ देशाचा एक राजा भीमक आहे. आता रुक्मिणीच्या पित्याचं नाव पण भीमकच आहे. राजधानी कौंडिन्यपूरच आहे. आणि विदर्भ देशीचा राजा भीमकच रुक्मिणीचा पिता आहे की जी श्रीकृष्णाला दिली. आता इथे पण हाच उल्लेख आहे, बघूया. तर मग त्या भीमक राजाला ही दमयंती नावाची अतिशय सुंदर अशी कन्या होती की जिच्या सौंदर्याला अख्ख्या पृथ्वीवरती कुणाची तुलनाच नव्हती. अशी काय जशी चंद्राची चंद्रकोर तारा दिसते वर तशी ही पृथ्वीवरती होती. मग तिथं स्वयंवर मांडलं. मग भले भले देव दानव राजे महाराजे सगळे आले की म्हणजे आपल्याला मिळावे म्हणून स्वयंवरामध्ये. पण मग तिला नल आवडला. मग तिने नलराजाच्या गळ्यामध्ये माळ घातली. मग बाकीच्यांनी तिला आशीर्वाद दिला. सगळे देव प्रसन्न झाले आणि प्रत्येकाने तिला सांगितलं, इंद्रानं सांगितलं काय मागशील तेव्हा मी तुला देईन, स्मरण केलंस की मी येईन. अग्नीनं सांगितलं म्हणशील तेव्हा मी येईन, तुझं आयुष्य प्रकाशमय करीन. वरुणानं सांगितलं कधी पाऊस पाहिजे तेव्हा माग बाबा मी येईन. असं यमाने सांगितलं मी तुला आशीर्वचन देतो. असं सगळ्या देवदेवतांनी त्यांना आशीर्वाद दिला की धर्मकार्याला मी तुझं धर्मकार्य कायम सफल होईल. आणि अशा रीतीनं काही दिवस तो तिथं राहिला.
मग काय झालं, शेवटी आपल्या घराची ओढ लागली ना, इकडं काही कमी नसलं तरी सासूरवाडीला. मग म्हटलं मला माझ्या घरी जायचे. मग त्याला ते राजाने हत्ती, दास दासी, घोडे, धन द्रव्य सगळं देऊन आपली कन्या निषाद देशाला पाठवली. तिकडे लोकांनी त्याचं भरपूर आनंदाने स्वागत केलं. आपला राजा एक चांगली सुंदर बायको घेऊन आला बाबा म्हणून स्वागत केलं. आणि असे आता दिवस चालले. दोघांचं एकमेकावर अतिशय प्रेम होतं. नल दमयंती जसे एकमेकाचे प्राण झाले होते. नलराजाचा राज्यकारभार उत्तमरित्या पडतसे पार. स्वच्छ आणि सुंदर सर्व सुख चालले. सर्व देशी राजा नल प्रजाजनाचे पाही कुशल. ऋषी संत साधू कुळ निर्भय झाले अवघे. प्राणीमात्रावरी भूतदया दुर्बळासी देत माया. दुःखी पीडितांची छाया देतसे उदंड. राय यज्ञ केले अनेक अश्वमेध तया माझी एक. धर्मसंस्कृती लोकरक्षक म्हणून या मिरवितसे. ऐसा परमविलास लाभला देवकृपेने त्यास. पोटी पुत्र रत्न खास जन्म आले. पुत्राचे नाम इंद्रसेन पुत्री इंदुसेना असे जाण. माता पित्याचे सद्गुण निपजले तया माझी. अशा परमोच्च आनंदी स्थितीत दुर्भाग्य होते विधिलिखित. अनेक विस्मरण छंदे वापरत झाले रायाचे सिंहासन रत्नजडित. दोलायमान झाले क्षणात. शनिग्रह दशा क्षणात सुरू झाली. प्रारंभी ग्रहदशेच्या या झाला बुद्धिभ्रष्ट राया. अनिष्ट कर्म करावया सिद्ध झाला. द्यूत क्रीडा करण्याचा इच्छा करी मानसी. मग राया पुष्करासी द्यूत खेळाया पाचारिले. द्यूत खेळण्या कारण पुष्करा संगती बैसला जाण. डावा माझी हरपले भान राया नलाचे ते दवा. होता शनिग्रह प्रतिकूळ रायाचे दैव फिरले तत्काळ. मग डावा पाठी डाव सकळ तो पराजित होई. कांचन संपत्ती धन गोधन पशुधन भूमी भवन. डावा माझी हरपले जाण राया हाते. अंती राया काय करीत राज्य लाविले डावात. तो डावही क्षणात हरला असे नलराजा. शेवटास सर्व काही हरपून गेले लवलाही. निर्धन स्वामी पाही ही ग्रहदशा शनदेवाची. महापराक्रमी बलदंड धैर्यवान मदनाचा पुतळा सौंदर्यवान. पुण्यशील धर्मशील धनवान रंका परी दिसतसे. नचे राजवस्त्र तनुवरी सिंहासन हरपले सत्वरी. एकच कटिवस्त्र देहावरी उरले तयाचे. मग तो सत्यशील वीर करतसे नम्र भावे स्वीकार. नशिबाचे रेखेनुसार जगणे आहे तत्वता. राया निराधार निर्धन म्हणे ही परकी भूमी भवन. आता नशिबा सवे तुझे ठिकाण जाणे लागे प्रिय सवे. हृदयीचे राजहंस दोन पुत्रपुत्री सुकुमार छान. उभयता तेथेच ठेवून साश्रू नयनाने निरोप घेतसे. प्राणप्रिय सवे राजोत्तम प्रवास करी या नाम. गिरी काननी धाम दूर दूर देशी. प्रजाजन आणि नगरी अंतरता दुःखा वेग भारी. अकळ घटना चक्रे सारी राया ते समजेना. कष्ट राहिले साहिले अनंत ना केला प्रजाघात. वंदिले साध्वानी म्हणत ऐसा विचार येतसे. जे लिहिले भाळी अनंते ते भोगणे लागणे माते. मग भय आणि दुःखाते जागा नाही येत. गिरिकंदरी वनी आकाशाचे सदनी जातील भोग सरुणी देवकृपे. इकडे नगरी माझी पुष्करे फरमान काढले सत्वरे. जो नगर जन आदरे भाव ठेवील नला प्रती. देईल जो ग्रही संरक्षण देई वस्त्र अन्न उदक पान. तयासी मृत्यूदंड जाण निसंशय मिळेल. येणे परी काननी वनी भटकती अनुदिनी. सवे दमयंती लावण्य खाणी राया नलाचिया. वणीचेच उदक पान कंदफळाचे सेवन. ऐसे क्रमिताधीन जगती उभय. वणी चालता उभयतास एक शांत समयास. बहुसुंदर ठिकाणास विश्रांतीची इच्छा झाली. मग नला आणि दमयंती जेथे वृक्षलता पक्षी गाती. ऐशा ठाई पहुडती विश्रांती घेण्यास. ऐसा परम निसर्गोत्सव आनंद कल्लोळाचा भाव. उल्हासे धावे जीव फुलपाखरा सवे. तेवी घडले एक नवल पक्षी समूहे वेधले नयन कमल. पूजन करती बहुकोमळ सुवर्णपंखी दिसतसे. उडती गाती लीलया सुवर्णा परी दिसे काया. देखोनी हरकला राया मने विचार करी. पक्षी परम सुंदर सुवर्ण पाचूचे कलेवर. बंदिस्ता ठेविता जर विक्रय होईल अर्थ लाभ. अंतरी नाना विचार विक्रय होईल उद्धारू.
दारिद्र्य दुःखा माझे आधारू पक्षी मज देतील. मग काय करी राजेश्वर, करीचे वस्त्र काढणे सत्वर, फेकले त्या पक्षावर जाळे जैसे, परी त्या राजोत्तमास होता ग्रह दशेचा फास, हातीचे पूर्णत्वास कार्य नच जातसे, ते समय विलक्षण घडले असे वर्तमान, पक्षी वस्त्रासवे आगमन आकाशगमन करते झाले, कर्तभ्रमण पक्षी पक्षिणी बोलती मनुष्यवाणी, राया तू मूर्ख शिरोमणी असे जाणपा, तू सोडता राजसदन कटी होते एक वस्त्र दान, ते कैसे चाललास घेऊन उचित नोहे तुझसी, पुष्कर देशीचे वस्त्र कटीस कैचा घेऊन चाललास, ते वस्त्र नेणे आम्हास येथे यावे लागले. मग दुःखित राया नळ म्हणे कर्मगतीचे असे फळ, आता जे भोगणे असेल ते भोगणे तत्वता, दिवता माझी बुद्धी फिरली राज्य आणि प्रजा अंतरली, पुष्करे बंदी केली मुकलो मायभूमीसी, पोटची बाळे दोन्ही मातुलग्रही ठेवूनी, विरही अश्रू दाटती नयनी मम प्राणप्रियेच्या, आता दश दिशांना आकाश पृथ्वी आदींना मम भारकासाहीना अनाकलनी असे, प्रियेची या हृदय मंदिरी मम स्थान होते भारी, उदात्त भावे सेवे करी होतो सकलांचा, मम हृदय स्वामिनी प्राणप्रिय अर्धांगिनी, तिथला मत्सवे वनी भटकणे लागे, जैसे दिशाहीन नाव अर्णवी, किनारा नसे तिजला केवी, तैसे माझी या जीवी झाले असे, सर्व दिशे अंधार असे, आता मज सवे प्राणप्रिय ते उचित नव्हे राहणे होते, परतोन्या पितृग्रही जाणे लागे तिजला, मग तो चिंताक्रांत राजेश्वर काय करतसे विचार, दमयंतीसी लक्षुणी सत्वर दुःख भरे संवादे, मम हृदय स्वामिनी मूर्तिमंत सौंदर्य मोहिनी, तव भटकंती दुर्गम कान्नी परम मज दुःख देतसे, तुझ नच साहे त्रास आता थांबवी हा वनवास, जावे पितृग्रहास मम आज्ञा जाणही, जैसे प्रबळ मेघ येता आकाशी, मही अंधारून येते वेगेसी, परी पुनरपी निरभ्र प्रकाशी आकाश जैसे, तेने परी मम प्राण सखे कालत्रय सरतील दुःखे, मग पुनर्भेटी सारखे योग येतील देव कृपे, संवादेती पतिव्रता झाली चिंतित ऐकता, विरह विचारे चित्ता धक्का बैसला जानासे, वदली दमयंती सत्वरी तुम्हा सव्वे मी छाये परी, संकटी सोडून वनांतरी नच जाई न परतुनी, जरी संकटे पुन्हा येत परी घाव झेलण्या मी समर्थ, प्राणोत्तम तुझ सवे कृतार्थ वनवासी जरी मी, वनी जरी येता मरण मदसाठी ते थोरपण, सखयाविन सुखी जीवन मरणा सममदसी असे, ऐसे वर्तता दिवस नलविनवी तसे दमयंतीस, उचित जाणे पितृग्रास परिणामानती दमयंती, कोमल हृदयीचा राजेश्वर मग आला निर्णयाप्रती कठोर, दमयंती सोडून स्थलांतर करणे इष्ट असे, मम विरहे ती एकटी न राहील काननी संकटी, माता पित्याच्या भेटी जाहील पितृग्रही, ऐसा कोणी दृढ निश्चय बहु जडावले पाय, आता थांबवून या काय करणे येथे, मग जाता पावली तयाची दृष्टी स्थिरावली, होती सुख स्वामिनी निद्रावली तृणावरी ते दवा, राजसिंहासनीचा तो कुबेर येथे अर्थसहाय्य असहाय्य भयंकर, लज्जा रक्षणा करी विचार साडीचा तुकडा फाडण्या, राये दमयंतीची साडी हळवार फाडोनिया थोडी, तुकडा लपेटून कटी लज्जा रक्षावी आपुली, ती निद्रिस्त हृदय स्वामिनी राये घेतली देखोनी. आता काय झालं, त्या नळराजाला शनीबद्दल काय त्यानं कधी सेवा केली नाही, बाकी सगळा धार्मिक होता, प्रजेचं सगळं पाहत होता वगैरे वगैरे, पण ते शेवटी त्याचे ते दिवस फिरले, 7.5 त्याला आले आणि त्याला जी काय दुर्बुद्धी सुचली तर कोणा एका पुष्कर नावाच्या राजाला किंवा पुष्कर नावाच्या व्यक्तीला बोलवून त्याशी हा द्यूत खेळायला बसला. मग आता काय द्यूत म्हणजे काय एकदम हारत गेला, जसं युधिष्ठिराचं आपण ऐकतो तसंच झालेलं आहे की सगळं हारला, राज्य पण हारला स्वतःचं. मग 2 छोटी छोटी मुलं होती, ती शेवटी आजोळी ठेवली, म्हणजे चांगले दिवस चाललेले सुखाचे, पण ते माणसाला काही 7.5 आली की सुचत नाही आणि काय वागतो ते समजत नाही. 2 मुलं झाली, सुखाचा संसार होता, मुलाचं नाव इंद्रसेन, मुलीचं नाव इंदुसेना, ती छोटी छोटी मुलं शेवटी आजोळी ठेवली. आता बायको म्हणाली मी येणार तुमच्याबरोबरच, मग अशा रीतीने तो 2 जण वनामध्ये निघाले.
बरं त्या पुष्कराने काय हे काढलं, आदेश दिला की जो कोणी राजाबद्दल कणव मनामध्ये ठेवील, त्याला काय मदत करील, त्याला कोणी आश्रय देईल तर त्याला मी मृत्यूदंड देणार. त्यामुळं त्याला कोणी मदत नाही करत. मग आपलं त्या जंगलामध्येच पाणी प्यायचं, कंदमुळे खायची, आकाशाखाली झोपायचं, असेच ते दिवस दोघांचे चालले होते. त्याच्यामध्ये एकदा छान असं वसंत ऋतू आला. अतिशय चांगले वारे वाहू लागले, सुगंध असं सगळं. तर ते झोपले होते दोघं तिथं. तर तिथं त्याला दिसली अशी मस्त सोनेरी पंख असणारे पक्षी दिसले त्याला, राजाला. सुंदर रंगाचे सोन्यासारखे काय असणारे पक्षी दिसले. मग राजानं विचार केला, आता हे जर पाखरं मी पकडली आणि ह्यांना मी बंदीमध्ये टाकलं आणि लोकांना विकलं तर मला ह्यातून पैसे मिळतील. आता राजाच्या कटीला एकच वस्त्र होतं कमरेला, ते पण त्यानं काढलं आणि त्या पक्ष्यांवरती टाकलं. ती पक्षी गेली, त्या कपड्यासकट उडून गेली. राजाच्या अंगाला कमरेला लावायला पण काय नाही. आणि जाता जाता मनुष्यवाणीने म्हणले की तू पुष्कर देशातनं आला तर त्याचं वस्त्र कसं घेऊन आला म्हणे तुझ्या कटीला. ते घेण्यासाठीच आम्हाला इथपर्यंत यावं लागलं. आता मग त्यामुळं काय झालं, नग्न अवस्था, अंगावर कपडा नाही, पोटची पोरं दोन्ही आजोळामध्ये. त्याला खूप असं दुःख होऊ लागलं, डोळ्यातनं अश्रू वाटू लागले की एवढी सुंदर अशी ही माझी अर्धांगिनी होती, तिला पण माझ्याबरोबर ती वनामध्ये फिरावं लागत आहे आणि तिची दशा दशा झालेली आहे. मग तिला काय म्हणाल तो की तू आता तुझ्या आईवडिलांकडं माहेरी जाऊन राहा. जसं ढग अंधारून येतात तेवढ्यापुरतं येतं, पण पुढे सूर्य चमकतो तसं आपले हे दिवस जातील, तेव्हा आपली पुनर्भेट होईल. तू आता मला सोडून जा. ती म्हणते मी काय तुम्हाला सोडून जाणारच नाही आहे. आता हे दोघांचं झालं, पण ह्याला वाटत होतं की बायकोनी जावंच. मग ह्याने काय विचार केला, जेव्हा मी हिला एकटीला इथं सोडून निघून जाईल रानामध्ये, तर तेव्हा ही आपोआप आपल्या आईवडिलांच्या घरी जाईल, असा विचार त्याने मनात केला. आणि ती जेव्हा झोपली होती तर त्या साडीचा थोडासा तुकडा लज्जारक्षणासाठी त्यानं घेतला, स्वतःच्या कमरेला बांधला आणि तो राजा तिथून निघून गेला. राजसिंहासनीचा तो कुबेर येथे असाय भयंकर, लज्जारक्षणार्थ करी विचार साडीचा तुकडा फाडण्या. राये दमयंतीची साडी हळुवार फाडून या थोडी, तुकडा लपेटून कटी लज्जा रक्षावी आपुली. ती निद्रिस्त हृदय स्वामिनी राये घेतली देखोनी, जड पावले तेथुनी प्रस्थान केले असे. तद उपरांत लोटता काही क्षण दमयंती उघडी लोचन, प्रथम घेण्यास स्वामी दर्शन लोचने आसावली. परी काय वर्तले विलक्षण स्वामी विना ते नयन, धावती मृगा समान दश दिशे. पतिव्रता बहु भयक्रांत, विरह वेदने आकांत, पतिदर्शने अश्रुपात करतसे तेवी. ऐसी विलक्षण घटिका नचे समय कल्पने तुका, संकटाची मालिका होती पाठी. तेथे एक अजस्त्र अजगर पातला तेथे सत्वर, वेगे धावीन दिला दमयंतीवर गिळंकृत करण्या. मग एकाएकी ती आबला, भय गाठले तिजला, धावा धावा म्हणे मदतीला हाक देत असे. ते समयी वनांतरी समीपच होता एक शिकारी, हा ऐकता सत्वरी धाविंदला असे. देखोन या सर्प अजस्त्र कटीचे काढून या शस्त्र, यमस सदनी धाडला क्षण मात्र दमयंती मुक्त केली. जैसी चंद्रकोर आकाशी हिरकणी मृतिके माझी प्रकाशी, तैसी वनांतरी सौंदर्य मूर्ती कैसी, शिकारी अचंबित मणी. मणी निपजला कुविचार सावध शोधार्थ सोडले घर, परी आज दैव कृपे अपार लावण्य लाभले. दुष्ट विचारे तो शिकारी गोड बोले अवधारी, परती पतिव्रता नारी झिडकारी तयासी. मग तो वासनांध मर्यादाचा तोडी बांध, विषय लालसे धुंद झाला अति. देखून आता याची घृणावस्था क्रोधित झाली पतिव्रता, नेत्रकटाक्ष तयावर टाकिता भस्मीभूत पै केला. मृत पावता शिकारी मग दमयंती झडकरी, त्या स्थळापासून दूरवरी निघून या चालली. ऐसे चालली पुढती सुखावली असे अति, तिजला नयने दिसती सदने अनेक. चालता दिसे तियेसी कळस अननगर वेशी, राजसदन राजध्वज गगनासी जणू चुंबितसे. नगर भ्रमण करत प्रवेशली राजगृहात, मग राजमाता प्रसादात जाती झाली. सुबाहू छेदी नरेश त्याची संपन्न नगरी खास, ते ठाई सुख उल्हास भरला असे. राजमातेच्या प्रसादात दासी होऊन या राहत,
तियेच्या सेवे माझी रत होती अखंड. चिंता चित्ती निज कैसे असती न लहानी आत्मज. कैसे राज्य प्रजाजन मज अंतरले असे. आता परियेसा श्रोतेजन नळाचे पुढील वर्तमान. कैसी कर्मगती विलक्षण दुःख देतसे. हृदय स्वामिनी त्यागुनी नल चालला सेवनी. अकस्मात एक वाणी श्रवणी असे पातली. देवी पाहतसे नयन देखिले सत्य विलक्षण. एक भुजंग महान बंधने ते ठाई. समीप जाता राजा नल नगराज कर्कोटक विशाल. याचना करतो विवळ मुक्तीसाठी. मग नलराया पुरुषोत्तम मानसी द्रवला परम. दुःखे संकटे धावणे मम कर्तव्य असे. नरेशाची स्फुरली छाती करी दाटले बळ हाती. शनी कर्कोटकाची मुक्ती केली असे. मुक्त होता कर्कोटक मित्रत्वाची भुलला हाक. राजा नलासी डंक करता झाला. अति जहाल तो नागराज तया विखे नल तनु सहज. हरपले सर्व सुंदर तेज श्यामवर्ण दिसतसे. जैसा पौर्णिमेचा चंद्र सुंदर तया ग्रासी तसे राहू सत्वर. बघ प्रकाश लोपोणी अंधार क्षणे दाटतसे. तेने परी नल परमसुंदर सर्पविखाचा होता प्रहार. तनु अंधारा परी काळसर दिसतसे. मग तो नागराज सत्वर वदला रायासी उत्तर. अयोध्या परमसुंदर नगर त्या ठाई जावे. बहुवैभवशाली नगरी तेथे राया ऋतुपर्ण राज्य करी. तयाच्या राजदरबारी सेवा करावी आपण. श्रवण करून या वृत्त राया निघाला त्वरित. प्रवास करून अयोध्येत पातला असे. मग नलराया झडकरी प्रवेशला राजदरबारी. सेवेस्तव विनंती करी ऋतुपर्णासी. राया तो बहु सात्विक श्रवण करी त्याची हाक. बोलावून या सेवक प्रधानासी पाचारिले. वदला राया प्रधानासी आपणची विचारुनी मानसी. आशोशाळे माझी या सेवकासी काम दे जे तात्काळ. आता एक तर त्या दोघांची ताटातूट केली. हा आपला कमरेला तिच्या साडीचा एक तुकडा लावून निघाला. ती तिथं झोपलेली राहिली. आणि जेव्हा दमयंती उठली तेव्हा पाहते तर कोणच नाही. नवरा जवळ नाही. तिला खूप असं एक तर ते म्हणजे त्यांचं खूप प्रेम नळ दमयंतीचं खूप प्रेम होतं. तिच्या डोळ्यातनं असाच अश्रुपात होऊ लागला की माझा नवरा दिसत नाही मला सोडून गेला. तेवढ्यात काय झालं तर एक अजस्त्र अजगर आला आणि तिला गिळायला लागला. मग ती धावा धावा करून ओरडली. आणि मग तिथं नेमका एक शिकारी होता जवळपास. तो आला. त्यानं कमरेचं शस्त्र काढलं आणि त्या सापाला मारून दमयंतीला सोडवलं. पुढे काय झालं तिचं सौंदर्य बघून त्याची मती चढली. तो म्हणतो शिकारीला आलो पण असं अप्रतिम लावण्य आज मला लाभलंय. आधी गोड बोलायला लागला. मग तिनं झिडकारून टाकला. मग तो वासनानंद पुरुष एक तर जनामध्ये नगर काय वनामध्ये एकटी बाई ती पण सुंदर अशी. तर तिला गेला धरायला पुढं. त्याची मर्यादा सगळी सोडली त्यानं. मग तिला जो राग आला आणि ती पतिव्रता शेवटी तेव्हा पण बघा पतिव्रतेच्या नजरेमध्ये किती ताकद होती. तिनं फक्त रागाने त्याकडं बघितलं तर तो भस्म झाला जागच्या जागी. मग तो मेला. मग आता ती त्या स्थळापासून दूरवर गेली. पुढे गेली तर तिला एक दिसलं नगर दिसलं. कळस दिसले. मोठी मोठी घरं दिसली. राजवाडा दिसला. त्याचा तो राजाचा ध्वज दिसला. आणि असं करत ती सुबाहू चेदी नरेश म्हणजे पुढे त्यांचाच मुलगा तो शिशुपाल आहे जो रुक्मिणीला वर म्हणून आला होता. ही आसपासची राज्य सगळी त्याच्या नगरीमध्ये शिरली. मग राजमातेकडं ती नोकरीला राहिली. जशी याज्ञसेनी द्रौपदी राहिली होती सैरंद्री म्हणजे काय हे करायला तिचं वेशभूषा करण्यासाठी आताच्या काळातली ब्युटिशियन. तशी ती द्रौपदी राहिली होती. तशी ही तिथं नोकरीला राहिली राजमातेच्या जवळ. मग इकडे नळाची काय अवस्था झाली. नळ पण असा निघाला होता वनातून चालत चालत कमरेला एक कपडा लावून. तर त्यानं बघितलं ते एका ठिकाणी एक मोठा भुजंग साप नाही नाग साप या सगळ्यांपेक्षा भुजंग खूप मोठा असतो. म्हणजे तो केसाळ म्हणतात काही लोक नसतं पण प्रत्यक्षात तो केसाळ असा असतो. तर तो बघितला त्याला बांधलेलं होतं. तर राजाचं अंतःकरण द्रवलं. राजा बिचारा परोपकारीच होता. तर त्यानं हाताच्या ताकदीनं त्या सगळं ते बंद तोडले त्याच्याने त्याला मुक्त केला. तो कर्कोटक नावाचा नाग आहे. 9 नाग आहेत एकंदरच त्यामध्ये कर्कोटक नावाचा नाग आहे. मग या कर्कोटकाने काय केलं त्याचं परोपकार गेला बाजूला. त्या नळालाच तो डसला. आता ते डंक मारल्यावरती काय झालं हा गोरापान जो नळ राजा होता तो पूर्ण असा श्यामवर्ण काळा झाला. काळा अंधारासारखा काळा दिसू लागला पार.
आणि मग त्यालाच काय सांगितलं त्यानं की तू आता अयोध्या नगरीला जा, तिथं ऋतुपर्ण नावाचा राजा आहे, त्याच्याकडे तू चाकरी कर. हे त्या सापानेच त्याला सांगितलं, कर्कोटकाने भुजंगाने. मग आता तो नळ आहे, तो त्या ऋतुपर्ण राजाकडे गेला अयोध्येला आणि काहीतरी चाकरी द्या म्हणून मागितलं. मग राजाने प्रधानाला बोलवलं आणि आपणच आपल्या मनात विचार करून सांगितलं की याला घोड्यांच्या शाळेमध्ये, पागेमध्ये, अश्वशाळा म्हणजे घोड्यांची पागा, इथं याला नोकरी द्यावी. अश्वशाळे म्हणजे तोंड रूप, अश्वासवे झाला एक रूप. दिनक्रमिता तप एक लोटले तयास. येणे परी लोटला दिन, श्रुत झाले वर्तमान. की शनी ग्रह दशा जाण आपणा छळतसे. जे काय इच्छिले मनी त्याच्या विपरीत ये घडवणी. ग्रह क्रोधाची करणी जीवन उद्ध्वस्त पै केले. जैसे वादळी हिंदोळे नाव, दोराविना पतंगाची धाव. मातेविना सानुला जीव, उदकाविण मत्स्य तैसा मी असे. मग तो राव काय काय करीत, अश्वशाळा सोडून त्वरित. जातसे राजज्योतिषाच्या येत, घटना चक्र जाणण्या. राजग्रहीचा ज्योतिषी विद्वान, समस्या घेतली जाणून. मग केले अचूक विधान, तयाने रायासी. पूर्वाश्रमीचा तू राजकुमार, तव वैभव जगती अपार. ग्रहश्रेष्ठ शनदेवाचा विसर पडला तुझ लागी. कांचन कांता सत्ता या माझी स्वय मिरविता. शनदेव पूजेची या व्रता, भुल्लासी ते दवा. तैसे ते तुझे कारण, दमयंतीचे स्वयंवर ठिकाण. तेथे देवही सहभागी जाण, स्वयंवरा कारणे. परी दमयंतीचे तेत, तुझला वर येले प्रत्यक्षात. तेथे देवा दुःख बहुत वाटले तेवी. स्वयंवरा माझी शनदेव प्रत्यक्षात उपस्थित नव्हते तेथ. तर देवांचा अपमान त्यांचे मनात होता बहुकाळ. पीडा तुझसी विधी लिखित, ग्रहदेवाची नाराजी त्यात. आणि तू रावण दिले शनी भगवंत, या कारणे पीडा भोगसी. येणे क्रोधित देवादिदेव, ग्रह दशेस्तव झाला जीव. उद्ध्वस्त झाले वैभव, चाकरी करसी ते दवा. देई जे आता अवदान, शनिग्रह अतिश्रेष्ठ जाण. सर्वाची व्यर्थ कृपेविन तयाची ये नृपासे. सर्वची व्यर्थ कृपेविन तयाची ये नृपा. तयाची कृपा होईल जरी, तव संकट जाईल सत्वरी. भवार्णवी जीवन नौका तीरावरी, वैभवे येईल निसंशय. त्यासाठी करावे श्रवण, परमश्रद्धे जाऊन शरण. आणिक ग्रह दोष निवारण, विधी करावा शनी पूजेचा. मग तो ग्रहराज कृपावंत होईल सहज, तव हरपले वैभव पुनरपी प्राप्त होईल. मग त्या नलाने तक्षण वंदिले ज्योतिषाचे चरण. प्रणाम तया करून गमन पै केले. चरणी ठेवून श्रद्धा अपार, आरंभिली आराधना सत्वर. दयाळू परमात्मा शनेश्वर, कृपादृष्टीने पाहतसे. ऐसे वर्तता दिन, शनिक्रोध झाला क्षीण. शुभ संकेत अनुदिन घोड लागले तयासी. त्या स्थानी सकळ विद्यांचे शिक्षण, तेथे दूत विद्येचे विद्वान. घेऊन दूत क्रीडेचे प्रशिक्षण, नळप्रवीण झाला असे. इकडे राया भीमक झाला बहुदुःख अतिरेक. पुत्री जामातास एकाएक, संकटी वेष्टले तयासी. तेथे दुःख वेगे सत्वर, धुंडिले देश पट्टणे नगर. शोधित असे जैसी घार आपल्या पिलासी. येणे परिशोधता रायाने, दमयंती देखली स्वनयने. मग हर्षभरित रायाने स्वग्रही आणले तिसी. परी दुःख नासरले तयाचे, न कळे वर्तमान नलाचे. बहुदिन शोधाचे कार्य असे चालले. विचारी राया मानसी, मग आज्ञा केली सेवकासी. शोधावी युक्ती वेगेसी नल प्राप्तीसाठी. युक्ती निघाली खास, योजावे पुन्हा दमयंती स्वयंवरास. ते वार्ता श्रुत होता नलास, येईल धावून या. मग योजिले स्वयंवर, वार्ता गेली दूर दूर. प्रांतोप्रांतीचे राजेश्वर, सिद्ध झाले स्वयंवरासी. राजा ऋतुपर्णाचे दरबारी, वार्ता धडकली सत्वरी. मग तो राया झडकरी निघाला स्वयंवरासी. रथसिद्ध झाला झडकरी, सारथी आरुढला तयावरी. नलराया सारथ्य करी, ऋतुपर्ण रथाचे. शनी साडेसातीची प्रभावशक्ती, कमी झाली नलाप्रती. दुष्टचक्रातून मुक्ती, समय समीप पातला. येवी सर्पाचे तीव्र जहर, उतरू लागले सत्वर. नलकांती बहुसुंदर, दिसतसे ते दवा. राया भीमकाची नगरी, झाली स्वयंवराची तयारी. देशोदेशीचे नृपादी सारी, मांदी पातली तेथ. स्वयंवरास जाण, ऋतुपर्णा समवेत सारथी होऊन. नल उदयेच्या सूर्यासमान प्रकाशमान जैसा दिसतसे. आले नृपाधिक समस्ती, राजा भीमका आणि दमयंती.
तयासी नला माझी शोधती लोचने धावती सकळीक. जैसे चंद्र सूर्य गगनी मृत्तिके ठाई हिरा दिसे उठोनी. ते तैसे नृपसमूही बहु देखणी व्यक्ती दिसतसे तेथ. लोचनाचा वेद तयावरी जातसे पुन पुन्हा नलावरी. दमयंती सतेने क्षणभरी विश्वास नयनी बसेना. या नृपाचा सारुणी जाता हाक घाली प्राणनाता. तेवी विश्व शांतता सर्वता क्षण एक पातली. श्रुत झाले सकळा वर्तमान जैसे दोन नद्याचे व्हावे मिलन. तेने परती एक रूपता पाहून नृपलोचने शांतावली. स्तंभित झाला नृपाधिक समूह शनदेव कृपे संतुष्टला विरह. अपाट तो जनप्रवाह उभयता वंदुनी ओसरला. प्रारब्धी दुःखे जरी अपार ग्रहपीडा विदलिखित असे जर. परिजीवे करुणा भाकिता शनेश्वर नावेक प्रसन्न पावतो. दुःखे भरता जीवनी श्रद्धे प्रार्थावा देवशनी. मग तो येतो धावणी लवला ही प्राणी मात्रा. प्रसन्न झाला श्री शनेश्वर भयक्रांत झाला पुष्कर. राज्य राजपद देऊन चरणावर लोटांगण घालतसे. झाली नलदमयंती भेट कन्यापुत्र भेटा भेट. सकळ सुखाची पहाट बहुरम्य उदेली. या अध्यायी कथा सुरस नलदमयंती कथा विशेष. श्रद्धे श्रवण करणारास स्वानंद भेटतो. नला सम धर्मशील दूजा नवताची जगती राजा. प्रारब्धे होती साडेसातीची सजा शनदेवे मुक्ती दिली. मानव दानव ईश्वर राजा नृपचक्रवर्ती थोर. संत महंत मुनीश्वर शनी क्रोधे पीडा भोगती. ना दया अंगी अहंकार शनी आराधना निरंतर. सत्कर्मे वर्तती नारी नर दया रक्षितो शनदेव. सज्जन भक्ताचे मनोरथ पूर्वी शनदेव भक्तनाथ. सर्व कार्य यश साथ लाभे सर्वदा तयाची. दयाचा विवेक स्थिर सत्यवादी जीवन आचार. अहंकार ठेवितो दूर तो प्रिय असे शनदेवा. श्री शनेश्वर लीलामृत ग्रंथ कल्पतरू श्रद्धे पठन करता भवतापहरू. दास शिवाजी चरणावरू विनवितसे भक्तासी. श्री दास शिवाजी विरंचित श्री शनेश्वर लीलामृत ग्रंथ. परिसया भाविक भक्त परमकीर्ती वर्देल. श्री शनीश्वरार्पण नमस्तु इति 12 अध्याय गोडहा. माता याच्यामध्ये काय झालं तर तो राहिला ऋतुपर्णाच्या घरी नोकरीला. ही राहिली तिकडे दुसऱ्या राजाच्या राजमातेच्या इकडे शिशुपाल म्हणजे काय चैद्य राजाच्या घरी राहिले. आणि तिकडे त्याचे वडील पण हे झाले बाबा दुःखी झाले तिचे की कुठं गेलं जावई आणि माझी मुलगी. असं करता करता 12 वर्ष निघून गेली. मग त्याने पहिले आपल्या मुलीचा शोध केला तर ती मिळाली त्यांना दमयंती. मग तिला घेऊन गेला राजा भीमक आपल्या घरी. आणि आता म्हणे ह्याचा शोध करायचा. मग त्याच्या आधी काय झालं होतं राजाला जसं कळलं तो एक दिवस उठला आणि ते घोडे अश्वशाळा सोडली आणि राजज्योतिषाकडे गेला. आणि त्याला विचारलं की माझी अशी अवस्था का झालेली आहे. मग त्यांनी सगळं ते ग्रहमान बघितलं आणि सांगितलं की तू पूर्वीचा एक राजा होता चांगला राजकुमार होता. वैभव होतं सत्ता होती कामिनी होती. पण सगळ्यापासून तू दूर आलाय कारण ही शनिदेवाची अवकृपा तुझ्यावरती झालेली आहे. आणि मग त्याचं कारण सांगितलं. एक तर जेव्हा तुला सगळं मुलं झाली सगळं सुखात तेव्हा तू शनीला विसरलास. तुझ्या विवाहामध्ये शनिदेव काही आलेले नव्हते. आणि जेव्हा दमयंतीने तुला माळ घातली तर ते देव मनामध्ये दुःखीत झाले. म्हणजे वरवर आशीर्वाद दिले पण देव मनामध्ये दुःखी झाले. तर तो पण होता शनीला मनामध्ये की देवांचा अपमान झाला आणि माणसाला वरलं आणि देवांना नाही वरलं हो. आणि त्याच्यामुळे तू शनीला आठवणच नाही केली शनीची आठवणच नाही ठेवली तू. मग त्याच्यामुळे तुला ही सगळी परिस्थिती प्राप्त झाली आहे. जर का तू अजूनही शनीची तपश्चर्या करशील प्रार्थना करशील नमस्कार करशील तर तुझा सगळा ग्रहदोष जाईल. मग राजा ती पागा सोडतो आणि जातो तपश्चर्याला बसतो. तोपर्यंत 12 वर्ष अशी पण निघून गेलेली असतात. मग राजा त्याचं शनिदेवाचं आरंभ करतो साधना. मग दयाळू शनीश्वर असतात ते कृपादृष्टीने पाहतात. आणि मग एक दिवस शुभ संकेत काय घडला तर भीमकाला आपली मुलगी मिळाली. तो घेऊन गेला. माता नलाला खूप शोधलं नल कुठे मिळत नाही. मग तेव्हा एक त्यांनी विचार केला की दमयंतीचं पुन्हा एकदा स्वयंवर ठेवलं की हा नळ राजा धावत पळत येईल. मग पुन्हा तिथं स्वयंवर ठेवलं. म्हणजे हे काही ज्या नंतरच्या काळात आलेल्या प्रथा आहेत ना सती प्रथा विधवा. तर बघा एकदा नवरा गेला सोडून तर दुसऱ्यादा स्वयंवर ठेवता येत होतं. ह्यातून कळतंय आता ते तिचा नवरा शोधण्यासाठीच होतं कबूल आहे पण स्वयंवर ठेवलं. पुन्हा सगळे निघाले. हा ऋतुपर्ण राजा पण निघाला आणि हा त्याचा सारथी कारण पागेत होता ना घोड्याचं काम करणारा. त्याचा सारथी म्हणून गेला. आता ते सापाचं विष होतं ते 12 वर्ष अंगात टिकलं. असा काळा कभिन्न दिसणारा मनुष्य
पण हळूहळू ते विष उतरलं आणि तो आपल्या पूर्ण स्वरूपामध्ये आला. तसा काय सुंदर दिसत होता पहिल्यासारखाच तो पुन्हा सुंदर दिसू लागला. मग आले तिथं बसले स्वयंवरामध्ये. मग दमयंती आपल्या नवऱ्यालाच सगळीकडं शोधत होती. मग ते जसा मातीमध्ये हिरा चमकतो तसं तिला दिसला की या राजांच्या समूहामध्ये एक व्यक्ती दिसत आहे, गोरीपान देखणी. मग तिची नजर वारंवार तिकडंच जात होती आणि शेवटी तिनं नवऱ्याला हाक घातली नाथ म्हणून. आणि मग ते सगळ्या नृपांना पण कळलं की हा नळराजा आहे आणि ही दमयंती आहे आणि ह्यांचं हे पुन्हा मिलन एकदा झालेलं आहे बाबा. मग आनंद झाला सगळ्यांना, त्यांचा तो विरह संपला. आणि मग ते गेले कुठं, भीमगाच्या घरी गेले. मग आपली बायको नातवंड म्हणजे मुलं सगळे काही भेटले. आणि मग त्यानं तो जिथं तपश्चर्याला गेला होता किंवा जिथं तो आता हे घोड्यांचं काम करत होता तिथं तो सगळे शस्त्र त्याला ते द्यूत खेळला होता ना. द्यूतविद्येत तो कमी होता. ती द्यूतविद्या आणि बाकी ज्या काही न येणाऱ्या सगळ्या विद्या तो शिकून घेतला होता. आणि मग काय झालं, आता तो पुष्कर घाबरला स्वतःहूनच आणि त्यानं ते राज्य त्याला परत दिलं. आणि मग काय ज्याच्या म्हणजे सगळं झालं, पुन्हा आनंदी आनंद झाला. राज्य मिळालं, मुलं मिळाली, बायको मिळाली, सगळं छान झालं. तिथं हे नळ दमयंती आख्याना शर्यतीनं इथं संपलेलं आहे. आणि मग आता पुढे सांगितलंय की ज्याच्या अंगी अहंकार नाही आहे, शनीची आराधना करतो, देवाचं करतो, काहीतरी शनिदेवाला हाक घालतो, त्याची प्रार्थना करतो, तर अशा लोकांना सदा कार्यात यश मिळेल, सगळीकडं सुखसंपत्ती मिळेल. शनिदेव तुमचं रक्षण करतात, तर त्यांची तुम्ही श्रद्धा ठेवा, असं सांगून अशा रीतीने हा अध्याय इथं समाप्त झालेला आहे. नीलांजन समाभासं रविपुत्रमेमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनीश्वरम्.